ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. उत्पत्ती अध्याय 22 14 ते 18 ही वचने. उत्पत्ती अध्याय 22 14 ते 18 ही वचने. आणि अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यावेईरे, परमेश्वर पाहून देईन, असे ठेविले. यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले. परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केले. आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलास माझ्यापासून राखून ठेविले नाही. यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपणा सर्वांस आशीर्वादित करो. प्रभूच्या सर्वसम्मती नावाला धन्यवाद असो. आजच्या सकाळी वाचलेले शास्त्रभाग उत्पत्ती 22 अध्याय वचन 14 ते 18. या वचनामध्ये अब्राहमाने देवाची आज्ञेचं पालन केलेलं याविषयी आपण पाहतो. हे करणे खूप कठीण होतं, तरी पण अब्राहमाने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. वचन 16 आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस आपल्याला समजायला येतं की आपला एकुलता एक पुत्र इसहाक, जो वृद्धपणामध्ये परमेश्वराकडून प्राप्त झालेला आशीर्वाद होता. व देव अब्राहमाला म्हणतो की तुझा बाळ इसहाक याला माझ्यासाठी बली कर. तेव्हा परमेश्वराच्या बोलण्यानुसार अब्राहमाने कुठलाही प्रश्न न करता विश्वासाने आपला मुलगा इसहाक याची बली करण्यासाठी पहाडावर घेऊन गेलेला आपण पाहतो. आणि या ठिकाणी देव म्हणतो हे अब्राहमाला की आपला एकुलता एक मुलगा इसहाक याला देखील तू माझ्यासाठी ठेवलं नाहीस. देव अब्राहमाला इतका प्रिय होता
की त्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला देखील राखून ठेवलं नाही. माझे प्रियानो, पहिला शमूएल त्याच्या 15 अध्याय आणि वचन 22 जर आपण पाहिलं, वचनात सांगलेलं आहे, बली किंवा अर्पण चढवणे यापेक्षा देवाचे वचन पाळणे देवाला अति प्रिय आहे. आमची बली किंवा आमचं अर्पण यापेक्षा अधिक प्रिय देवाला जर काही असेल तर ते आहे की देवाचं आज्ञेचं पालन करणे, देवाचं वचन पाळणे. आणि अब्राहमाने ते केलेलं आहे. माझे प्रणव, या आज्ञा पाळण्याच्या द्वारे परमेश्वराने अब्राहमाला काही विशेष आशीर्वाद दिलेले आहेत. आता याच वचनाच्या आपण जर बघितलं तर पहिला आशीर्वाद देवाने त्याला दिला तो असा, तुझी वृद्धीच वृद्धी होईल, तू उन्नती आणि उन्नती करत जाशील. त्याचप्रकारे दुसरा आशीर्वाद आपण पाहतो की तुझी संतती ताऱ्याप्रमाणे व वाळूच्या कणाप्रमाणे होईल, अनगिनत. आणि हा आशीर्वाद अब्राहमाच्या आज्ञापालनाच्या द्वारे त्याच्या जीवनात आलेला आहे. परमेश्वराने अब्राहमासोबत या आशीर्वादाला अब्राहमाला दिलेला आहे. काय माझे प्रणव, आम्ही परमेश्वराच्या आज्ञापालनामध्ये काय अब्राहमासारखे आहोत का? जर नाही तर काय आपण प्रयत्न करत आहोत का? अनेक वेळेला आम्ही देवाच्या आज्ञेचं सहजपणे आपण त्या आज्ञा टाळतो. परंतु निश्चितच जर आपण देवाच्या आज्ञा पाळणारे आहोत तर निश्चितच देवाकडून आशीर्वाद देखील प्राप्त करणारे आम्ही आहोत. हे आम्हाला विसरून जाता नव्हे. कारण अब्राहमाला पूर्ण ठाऊक होतं की देवाने दिलेलं आहे आणि देव मला मागत आहे, यामध्येही देवाची काहीतरी योजना आहे. आम्ही देवाची योजना समजावं व देवाच्या आज्ञेचं पालन करावं. देवाच्या आज्ञा पालन केल्याने कुठलाच आमचं नुकसान नाही, परंतु निश्चितच त्यामध्ये आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही त्या आशीर्वादाकडे पाहून देवाच्या आज्ञेचं पालन करावं. प्रभूजी, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी बोललंस. सर्व महिमा आदर तुला देतो. माझा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर प्रेमात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.